चला आज बनवूया चटपटीत आवळ्याचं लोणचं जे आरामात वर्षभर टिकतं. बरं, हे आवळ्याचं लोणचं बनवणं थोडंसं जर तुम्हाला अवघड वाटत असेल ना, तर आज सोपी पद्धत तुमच्यासमोर मांडते. हलकंसं आंबट, तिखट असं मस्त चविष्ट असणारं राई आवळ्याचं आपण ना लोणचं बनवतो आहोत. आता राई आवळा म्हणजे तो सगळ्यात छोटा असतो की नाही आवळा, त्यालाच आपण देशी आवळा, राय आवळा किंवा राई आवळा किंवा छोटा आवळा असं म्हणतो. त्याच आवळ्याचं आपण इथे लोणचं बनवतोय, जे वर्षभर टिकणार आहे. पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी ना इथे मी 300 ते 350 ग्रॅम असे आवळे घेतलेले आहेत. आवळे घेत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, संपूर्ण आवळे व्यवस्थित चांगले असायला हवे. यामध्ये डाग अजिबात नको. डाग म्हणजे काय, त्याला होल पडलेला आहे, खूप पिकलेला आहे आणि वरची साल निघालेली आहे किंवा बरेच दिवस फ्रीजमध्ये आपण ठेवलेले आहोत आणि त्याला पाणी सुटलेलं आहे, असे आवळे आपल्याला अजिबात नको. असं लोणचं फार दिवस टिकत नाही ना, म्हणून मग मी हा टिप्स तुम्हाला सांगते की असे आवळे आपल्याला अजिबातच नको आहेत. आता आवळ्यांवरचं जे हलकंसं बारीक देठ असतं ते मी काढून घेणार आहे. आवळे स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचे आहेत. यामध्ये पाला पाचोळा असं काहीच नको, हे सुद्धा स्वच्छ करून घ्यायचे आहेत. आता सगळ्यात आधी तर आवळा आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा. म्हणजे कसं ना, यावरचं एक्स्ट्राची जी काही धूळ असेल, माती असेल, पालापाचोळा असेल, तो संपूर्ण निघाला जाईल आणि तुम्हाला यावेळेसच लक्षात येईल की एखादा जर आवळा इथे खराब दिसतोय, होल पडलेला आहे किंवा थोडासा चेपलेला आहे, असा आवळा तुम्हाला अलगद साईडला काढून ठेवता येईल. आता इथे आवळा धुवून झाला. आता हा आपल्याला वाफवून घ्यायचा आहे, तर यासाठी इथे मी चाळण घेतलेली आहे. यामध्ये आवळे काढून घेऊयात आणि आता यानंतर लगेचच हे वाफवायला ठेवायचे आहेत. बघा, वाफवत असताना पाणी आधीच थोडंसं उकळलेलं असावं, हलकंसं गरम झालेलं असावं आणि मग यावरती आपल्याला हे आवळ्याचं भांडं ठेवायचं किंवा जाळी जी आहे ती ठेवायची. झाकण लावूयात मध्यम आचेवरती. फक्त 15 मिनिटांसाठी छान वाफ देऊयात. कसं ना, हे आवळे जे आहेत ते छान आतमध्ये पर्यंत सॉफ्ट व्हायला हवेत. तर 15 मिनिटांसाठी मी इथे वाफ दिलेली आहे. 15 मिनिटानंतर आता आवळ्यांचा रंग तुम्ही इथे बघू शकता. छान असा फिकट पिवळट दिसतोय की नाही. आता आवळा आपण चेक करून पाहायचा बरं का. छान असा दबला गेला की मग समजून घ्यायचा आवळा आतमध्ये पर्यंत व्यवस्थित शिजलेला आहे. आता यानंतर मसाला आपल्याला एक तयार करायचा आहे, जो बनवायला खरंच खूप सोपा आहे, फार काही यायला लागणार नाही. पोह्याच्या चमच्याने 4-4 चमचे इथे मी मोहरीची डाळ घेतलेली आहे. अर्धा चमचा मेथी दाणे, 1.5 चमचे धने, 1 चमचा जिरा आणि 1 चमचा बडीशेप असं मी घेतलेला आहे. हा जो मी चमचा तुम्हाला दाखवला, खूप पोह्याचा मोठा चमचा नाही, मध्यम आकाराचा आहे. आता हे सगळे मसाले आपण भाजून घेणार आहोत. आता यासाठी सगळ्यात आधी मी इथं बडीशेप घेतलं. हलकासा पॅन गरम झालेला आहे. खूप कडकडीत गरम करायचा नाही, नाहीतर आपले सगळे पदार्थ जळू शकतात. जिरं घातलं, यानंतर बडीशेप घातलं आणि धने घातलेले आहेत. साधारण हलकासा सुवास येईपर्यंत लो फ्लेमवरती एक 2 ते 3 मिनिटांसाठी सतत हलवत आपण याला हे भाजून घ्यायचे आहेत. आणि आता बघा, हलकासा सुवास आला की लगेचच आपल्याला काय करायचं आहे, गॅसची फ्लेम लोच आहे. यानंतर लो फ्लेमवरतीच आपल्याला इतर साहित्य यामध्ये घालायचं आहे. तर कसं ना, मेथीचे दाणे जर आपण आधीच घातले असते ना, तर मग त्याचा कडवटपणा थोडासा जास्त वाढला असता. मेथीचे दाणे आणखीन तुम्ही जर जास्त वेळ परतले की कडवटपणा खूप वाढतो. आता यासोबतच मी इथे मोहरीची डाळसुद्धा घातलेली आहे. एका वाटीमध्ये 4 चमचे घेतली होती. सध्याला मी तेवढीच घेतलेली आहे. दुसऱ्या वाटीमध्ये जी ठेवलेली आहे, ती जर आपल्याला वाटली तरच आपण ती वापरणार आहोत. आता यानंतर गॅसची फ्लेम मी बंद केली आणि बंद फ्लेमवरती पॅन गरम आहे ना, एवढ्यातच आपण डाळ आणि घातलेली जी मेथीचे दाणे आहेत ते आपण भाजून घेणार आहोत. आता बघा, सगळं साहित्य चांगलं भाजून घेतलं, वेगळ्या छोट्या ताटामध्ये काढून घेतलं. संपूर्णपणे थंड करून घ्यायचं. अजिबात थोडाफार गरम आहेत किंवा हलकेसे कोमट आहेत असे चालणार नाही. साधारण तासभर तुम्ही साईडला ठेवून द्या आणि यानंतर लगेचच आपल्याला हे बारीक करायला घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घेतलं, पण अगदी खूप पावडर केली नाहीत ना तुम्ही, तरीसुद्धा चालतील. पण तेवढ्यातल्या तेवढ्यात हे बारीक व्हायला हवं. चला आता पटकन लोणचं बनवायला घेऊयात, कारण सगळी तयारी आपली झाली. इथं पेला घेतलाय. पेल्याचं माप जे आहे ते सगळ्यांकडं बऱ्यापैकी समान असतं. तर इथे मी पाऊण पेला भरून तेल घेतलेलं आहे. तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये मी घातलेलं आहे हिंग, साधारण अर्धा छोटा चमचा. 1 चमचाभर इथे मी घातलेली आहे हळद. तेलामध्ये थोडीशी होऊ द्यायची आणि यानंतर आपण उकडून घेतलेले आवळे यामध्ये घालायचे आहेत.
गॅसची फ्लेम आपल्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत लो टू मीडियमच्या मध्ये ठेवायची आहे किंवा मध्यम जरी केली तरीसुद्धा चालणार आहे. आता काही आवळा आपल्याला खूप वेळ या तेलामध्ये परतून घ्यायचा नाही, फोडणीमध्ये परतायचा नाही. तर फक्त ना आवळ्यांना सगळ्या बाजूने व्यवस्थित तेलाचं कोटिंग व्हायला हवं, यासाठी साधारण काही सेकंदासाठीच फक्त आवळे मी या फोडणीमध्ये परतून घेतले. आता यानंतर लगेचच आपण जो मसाला तयार करून घेतला, तो मसाला यामध्ये घातला. आता लोणचं तुम्हाला किती तिखट हवं आहे यानुसार तुम्ही यामध्ये लाल मिरचीची पावडर घालायची आहे. मी इथे जवळ-जवळ 2 चमचे अशी 2 टीस्पून तुम्ही म्हणू शकता. 2 टीस्पून इथे लाल मिरचीची पावडर घातलेली आहे. आवडत असेल तर थोडीशी जास्त तुम्ही वाढवू शकता. ही तिखटाला थोडीशी जास्त आहे म्हणून मी इथं 2 टीस्पून घेतलेली आहे. कमी तुमचं तिखटाला असेल तर थोडंसं जास्त वाढवू शकता. आता साधारण अर्धा 1 मिनिटांसाठी मी हे फक्त मिक्स करून घेतलं आणि आता थोडासा मला ना यामधला जो खार आहे तो कमी वाटतोय. म्हणून यावेळेस जर तुम्हाला खार लोणच्यामधला जास्त आवडत असेल ना, तरच आपल्याला यामध्ये ही डाळ घालायची आहे. तर साधारण मी 2.25 चमचे, ज्या चमच्याने बाकीचं साहित्य आपण मोजून घेतलं त्याच चमच्याने 2.25 चमचे इथे मी डाळ घातलेली आहे. ही डाळसुद्धा या सगळ्या साहित्यांसोबत चांगली आपण मिक्स करून घेऊ. आता कसं ना, लोणचं आहे हे. लोणच्याला जेवढं तुम्ही तेल जास्त घालाल तितकं ते लोणचं व्यवस्थित मुरतं सुद्धा आणि जास्त दिवस टिकतं सुद्धा. म्हणूनच उरलेलं जे काही तेल होतं ते सुद्धा मी यामध्ये घातलेलं आहे. साधारण 300 ग्रॅम ते 350 ग्रॅम जर तुमचे आवळे असतील तर यासाठी 1 पेला भरून तरी तेल लागतं, की जेणेकरून आपलं जे लोणचं आहे ते जास्त दिवस टिकेल. जरी तुमचं लोणचं तयार करून झालं आणि तुम्हाला असं वाटलं, की नाही लोणच्याला तेल कमी पडलेलं आहे, अशा वेळेस तेल कडकडीत गरम करायचं, पुन्हा ते थंड करायचं आणि थंड तेल आपल्याला या लोणच्यामध्ये नंतरसुद्धा तुम्ही घालू शकता. आता लोणच्याला मिठाचं प्रमाण थोडंसं जास्त लागतं. यामुळेच मी इथं जवळ-जवळ 2.5 टीस्पून इथे मीठ घातलेलं आहे. म्हणजे जो चमचा मी तुम्हाला दाखवला त्याच चमच्याने जर सांगायचं झालं तर तो 2.5 चमचाच आहे. आता मीठ व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं. यानंतर आपल्याला सलग एक 5 ते 7 मिनिटांसाठी हा आवळा मसाल्यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे. एक अंदाजच तुम्हाला सांगायचा की किती वेळ हे आवळे आपल्याला परतायचे. तर ज्यावेळेस तुम्ही फोडणीमध्ये आवळे घातलेले आहेत, तेव्हापासून ते शेवटी गॅस बंद करेपर्यंत 10 ते 12 मिनिट व्हायला हवेत. 10 ते 12 मिनिटांसाठी छान हे आवळे या सगळ्या मसाल्यांसोबत फोडणीमध्ये छान परतून घ्यायचे आहेत. म्हणजे जो काही फ्लेवर आहे ना, तो आवळ्यांमध्ये छान उतरतो. तर बरोबर 10 ते 12 मिनिट झालेले आहेत. तेलसुद्धा चांगला तवंग वरती येतोय आणि छान मस्त फ्लेवरफुल असा सुवास येतोय. आपला जो मसाला बनलेला आहे ना, तो सुद्धा खूप स्ट्राँग आणि मस्त बनला आहे ना, की जेणेकरून टेस्टसुद्धा खूप भन्नाट येणार आहे. मी तुम्हाला खरं सांगू, हे लोणचं इतकं भारी बनतं ना, तुम्ही नक्की ट्राय करून पाहायला हवं. आत्ताच हे असलं मस्त दिसतंय ना, खार जर तुम्हाला इथे वाटला, की थोडासा जास्त वाटतोय, नको इतका खार, तर नक्कीच तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे डाळीचं जे प्रमाण आहे ना, ते इथे कमी जास्त तुम्ही करू शकता. 10 ते 12व्या मिनिटाला इथे मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. आता काय करूयात, कढईमध्येच हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि मगच बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. तर साधारण 5 ते 6 तास मी हे असंच कढईमध्ये ठेवलं होतं. लोणचं तुम्ही बघा, कलर ह्याचा तुम्ही बघा, संपूर्णपणे थंड झालेला आहे. अजिबात कोमटसुद्धा चालणार नाही आहे. लोणच्याला खूप जपावं लागतं, म्हणजे त्याला ओलावा अजिबात सहन होत नाही. पाण्याचा एक थेंब जरी किंवा चमचा जरी ओला तुम्ही त्याच्यामध्ये घातला, बरणीसुद्धा थोडीशी जरी ओलसर असेल किंवा थोडीशी वाफ धरलेली असेल तरीसुद्धा चालत नाही. अतिशय कोरडं सगळं सामान लागतं, तरच तुमचं लोणचं जास्त दिवस टिकतं. मग ते आवळ्याचं असू दे, आंब्याचं असू दे किंवा कोणतंही असू दे. तर तेल तुम्ही बघा, आपण जेवढं तेल घेतलं होतं, साधारण पाऊण वाटी भरून मी इथे तेल घेतलं होतं. तर तेवढं तेल पुरेसं आहे. हळू तेलाचा तवंग असा वरती दिसायला सुरुवात होते. सुरुवातीला नाही दिसणार, पण हळू जसा वेळ होईल तसा आवळे आणि मसाला खाली बसायला सुरुवात होते आणि तेलाचा तवंग वरती दिसायला सुरुवात होतो. ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की तेलाचा तवंग दिसत नाहीये, तर अशा वेळेस तुम्ही तेल गरम करून थंड करून यामध्ये ओतू शकता. फार नाही, पण हलकंसं तेल मला वरती दिसतंय. आता बरोबर 4 दिवसांसाठी हे असंच आपल्याला मुरत ठेवायचं आहे आणि 4थ्या दिवशी तुम्ही हे लोणचं नक्कीच खायला घेऊ शकता. खूप भन्नाट आणि चविष्ट असं हे लोणचं तयार झालेलं आहे. आशा करते आजची ही लोणच्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका चटकदार रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त खात रहा.